सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। उत्तर नगर जिल्ह्याची भाग्यरेषा असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसन क्षेत्राच्या सरींचे तांडव केल्याने धरणात वेगाने नवीन पाण्याची आवक होत आहे। 1139 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरण पाणीसाठा 6447 दशलक्ष घनफूट झाला होता। या भागात पाऊस थांबला नसला तरी पाण्याची आवक सुरूच असल्याने रात्री उशिरा या धरणातील पाणीसाठा रात्री उशिरा 60% पोहोचला होता। आज सकाळी 10 वाजेपर्यंत हा पाणीसाठा 65% पोहोचलेला आहे। नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने दारणा तिसऱ्या दिवशी काल सायंकाळी 6 वाजता निम्मे भरले। गंगापूर 67.88%, भावली 81.66% भरले। अन्य धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे। दरम्यान नाशिक, सायखेडा, चांदोरी तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पूर्व भागातील मुसळधार पावसाचे पाणी गोदावरीत दाखल होत असल्याने नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी जायकवाडीच्या दिशेने काल सायंकाळी 6 वाजता 55,778 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे। जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेल्या संशयित गोरख मुन्ना जेधे याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली। बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 मध्ये शाहरुख पठाण याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी गोरख जेधे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। जायकवाडी प्रकल्पातील पुनर्वसित गावाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महसूल आणि जलसंपदा विभागाने एकत्रित सर्वेक्षण करून 1 महिन्यात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या। जायकवाडी प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या शेवगाव, नेवासा आणि गंगापूर तालुक्यातील गावांच्या समस्यांबद्दल मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली। पाथर्डी तालुक्यातील कीर्तनवाडी येथे जून महिन्यात झालेल्या धाडसी दरोडा प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे। या प्रकरणातील 2 चोरट्यांसह चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारला अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीत जबरी चोरी व घरफोडीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथून ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी सोहळ्याचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान झाले। माऊली माऊलीच्या अखंड गजराने संपूर्ण नेवासा नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली। संत ज्ञानेश्वर महाराज पैसखा मंदिराचे निर्माते बन्सी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच देवीदास महाराज म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे आयोजन करण्यात आले। दरवर्षी पावसाळ्यात चंदनापुरी घाटात दगड कोसळण्याच्या घटना घडत आहे। यंदाही पहिल्याच पावसात काल मंगळवारी सकाळी घाटात दगड कोसळल्याची घटना घडली। यात सुदैवाने कोणी जखमी झाले नाही। काल सायंकाळपर्यंत ही दगड हटवून वाहतूक सुरू करण्यात आली। गेल्या 4-5 दिवसांपासून तालुक्यात पाऊस सुरू आहे, त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। यातच अनेक ठिकाणी नाशिक पुणे महामार्गावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे। कर्जतच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छाया सुनील शेलार यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। नगराध्यक्ष पदासाठी
त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून 10 जुलै रोजी यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तत्कालीन नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे सादर केला. राजीनाम्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील हातगाव फाटा या ठिकाणी असलेल्या सचिन बियर शॉपवर मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत 29,200 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार सचिन सुरेश वारकड यांच्या आईच्या नावे असलेल्या सचिन बियर शॉपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणेचा DVR संच आणि 5 बियरचे बॉक्स असा एकूण 29,200 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी नेला. बुधवारी दुपारी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत दुकान मालक यांचा मुलगा सचिन सुरेश वारकड यांनी तातडीने पोलिसांना माहिती देऊन शेवगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बोधेगाव व परिसरातील व्यापाऱ्यांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. चोरी करणाऱ्या आरोपींचा शेवगाव पोलिसांनी लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सचिन सुरेश वारकड यांनी केली आहे. मी सचिन सुरेश वारकड, राहणार बोधेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. आज सकाळी दुपारच्या वेळेस 1 ते 1:30च्या दरम्यान तुम्ही माझं बिअर शॉपीचं दुकान उघडण्यासाठी आलो. त्यावेळेस माझ्या निदर्शनात आलं की गेटची कुलूप तोडलेली आहे आणि शटरची पण कुलूप तोडलेली आहे. नंतर मग मी आतमध्ये येऊन शटर उघडलं तर पाहिलं का आतमधले CCTV कॅमेऱ्याचे DVR आणि रेकॉर्डर दोन्ही पण गायब झालेली होती. सर्व वायराची तोडातोडी करून त्यांनी ते DVR आणि ते संपूर्ण CCTVचा सेट काढून नेलेला आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर जवळपास बिअरचे 5 बॉक्स नेलेले माझ्या निदर्शनात आले या सर्वांमध्ये. आणि एअरटेल TVचा डिश पण काढून नेला. अशी टोटल मिळून जवळपास 40-50 हजाराच्या घरात हे नुकसान झालेले आहे. तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोलिसांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर तपास लावावा आणि मला न्याय द्यावा. कोपरगाव शहर व तालुक्यात स्मार्ट वीज मीटर बसवण्याची प्रक्रिया तत्काळ स्थगित करून नागरिकांच्या शंका व भीतीचे निरसन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोपरगावच्या वतीने महावितरण यांच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. दिलेल्या या निवेदनात राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या मोहिमेबाबत नागरिक, शेतकरी, व्यापारी, लघु उद्योजक तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम, भीती आणि नाराजी निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होईल, प्रीपेड पद्धतीमुळे आर्थिक ताण वाढेल, तसेच तांत्रिक बिघाड झाल्यास ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागेल अशा विविध शंका नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महावितरणने स्मार्ट मीटर योजनेबाबत पुरेशी जनजागृती न करता मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. नगरसेवक वाल्मिक लहिरे नागरिकांच्या भावना, हित आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून महावितरणाने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही शहर व सर्व ग्रामीणचे पदाधिकारी MSCB या ठिकाणी एक जे कोपरगाव शहरामध्ये व ग्रामीणमध्ये जे स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आपण बघितलं असेल की आपल्या कोपरगाव शहरामध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली कोणत्याही त्या घराचं कन्सर्न न घेता, त्या घराची परमिशन न घेता या ठिकाणी ते स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि ज्या लोकांना माहितच नाही की आपल्या घराचं मीटर बदललेले, त्या लोकांना ज्यावेळेस बिल येतं ते त्यांच्या लक्षात येत नाही का मागचं बिल आपल्याला 1,000, 1,200, 1,500 रुपये येत होतं, आता ते डायरेक्ट 4, 5, 6 हजार रुपये येते.
तर लोकांच्या मनामध्ये खूप मोठा हा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि एमएससीबीनी त्यांचं काम चांगलं करावं अशी आमची या ठिकाणी त्यांना विनंती आहे. का ज्या लोकांचं तुम्हाला कन्सर्न असेल स्मार्ट मीटर बदलण्यासाठी तुम्ही त्यांचा पहिले कन्सर्न घ्या आणि जे मीटर आमचं असं म्हणणं आहे का हे मीटर चुकीचे आहे. कारण की एकदम अव्वाच्या सव्वा अशा पद्धतीचं बिल या ठिकाणी येत आहे. त्याच्या विरोधात आज आम्ही आमचे वाल्मिक भाऊ विजू भाऊ यांनी आता तुम्हाला सांगितलं का जर हा एमएससीबीने या स्मार्ट मीटरवर काही कारवाई केली नाही तर नक्कीच या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी होईल. आणि आपण बघितलं असेल मी कोपरगाव शहरामध्ये आपण गेल्या कित्येक दिवसापासून त्या मेंटेनन्सच्या नावाखाली ते खूप लाईट बंद करायचं काम चालू आहे. एवढासा पाऊस पण आला तर लगेच लाईट बंद, 2-2, 4-4 तास लाईट आपल्या कोपरगाव शहराची निघून जाते. आणि दर शनिवारी त्यांनी 2 फेडर केलेले, अर्धा भाग ह्या शनिवारी बंद असतो, अर्धा भाग त्या शनिवारी बंद असतो. आमचं म्हणणं नाही त्यांना का तुम्ही मेंटेनन्स करू नका, पण काहीतरी तुम्ही लिमिट करा. तुम्ही त्याचा टाइम पिरियड किती आहे? तुम्ही 11ला लाईट बंद करता डायरेक्ट 5 वाजता लाईट चालू करतात किंवा 6 वाजता लाईट चालू करतात. एवढा 7-7, 8-8 तासाचा जो डिफरन्स आहे तो कुठेतरी कमी करून तुम्ही लोकांना या ठिकाणी विचार करायला पाहिजे. व्यापारी आहे, बाजारपेठ आहे, बाजारपेठ उद्ध्वस्त होऊन जाते, याच्यानी लाईट नसल्यानंतर गिराईक येत नाही. हा सगळा विचार या ठिकाणी एमएससीबीने करायला पाहिजे. यासाठी आज आम्ही एमएससीबीला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. नक्कीच आता अधिवेशन मध्ये कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार साहेबांनी या ठिकाणी तो मुद्दा मांडलेला आहे आणि नक्कीच आम्ही तुम्हाला सांगितलं ना, जर कोपरगाव एमएससीबीने या ठिकाणी जर त्याचा विचार केला नाही तर आम्ही यांच्यावर सगळ्यात मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करू. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.